पुराणामध्ये भोलेनाथांना आवडणाऱ्या वस्तूंमध्ये भस्म, रुद्राक्ष आणि शिवनाम या तिन्हींचं विशेषतः वर्णन आलेलं आहे. ते आम्हाला विस्तारित ऐकायचंय. आम्हाला माहिती आहे भस्म शिवजी अंगावरती धारण करतात. रुद्राक्ष सुद्धा शिवजींचा प्रिय आहे, आवडता आहे. रुद्राक्ष शिवजींना आवडतो. आणि शिवनाम, शिव महापुराणामध्ये या तिन्हींचं एकत्रितपणे वर्णन आलं. पहा, शिव महापुराण सांगतं शिवनाम म्हणजे गंगा आहे. बारकाईनं ऐका, महत्वाचं आहे. शिवनाम म्हणजे गंगा. भस्माला यमुना म्हटलं गेलं आणि रुद्राक्षाला सरस्वती म्हटलं गेलं. विषय थोडा खोल आहे म्हणून बारकाईनं ऐकायचंय. निद्रादेवी प्रसन्न होण्याची दाट शक्यता आहे. पण जर तुम्हाला निद्रादेवी प्रसन्न झाली तर माझा सांगूनही उपयोग होणार नाही. म्हणून बारकाईनं जागे राहून जागृतपणे ऐकायचंय. शिवनाम, गंगा म्हटलं शिवनामाला, गंगेची उपमा दिली. भस्माला म्हणजेच विभूतीला यमुनेची उपमा आणि रुद्राक्षाला सरस्वतीची उपमा. श्लोक आला, शैवं नाम यथा गंगा विभूतिरे यमुनामता रुद्राक्षम विधिजा प्रोक्ता सर्व पाप विनाशिनी. काय? शैवं नाम यथा गंगा विभूतिरे यमुनामता आणि पुढे रुद्राक्षम विधिजा प्रोक्ता सर्व पाप विनाशिनी. गंगा, यमुना, सरस्वती या तिन्हींच्या संगमामध्ये म्हणजे त्रिवेणी संगमामध्ये स्नान केल्यानंतर काय होतं? आम्हाला पवित्रता प्राप्त होते. आमचं पाप संपून जातं. आम्ही त्रिवेणी संगमामध्ये स्नान करण्यासाठी प्रयाग तीर्थावरती जातो. कुंभमेळा आता मागे ज्या ठिकाणी भरला, गंगा, यमुना, सरस्वती त्यांचा त्रिवेणी संगम. त्रिवेणी संगमात स्नान केल्यानंतर आमचं पाप संपून जातंय, पवित्रता आम्हाला प्राप्त होते. पण त्रिवेणी संगमाचं पुण्य जर आम्हाला घरबसल्या प्राप्त करून घ्यायचं असेल तर मुखानं शिवनामाचा उच्चार करायचा, अंगावरती ललाटावरती भस्म धारण करायचा, शरीरावरती गळ्यात रुद्राक्ष धारण करायचा, अखंड शिवनामाचा जप करायचं, करत राहायचा. त्रिवेणी संगमाचं पुण्य आम्हाला घरबसल्या प्राप्त होतंय. पुरावा देऊन मी तुम्हाला सांगितलंय, कारण पुराव्याशिवाय बोलण्याला अर्थ नसतो. म्हणून श्लोकासहित तुमच्या समोर मांडलंय. शिवनाम, भस्म आणि रुद्राक्ष तीनही महत्वाचे आहेत. आता प्रत्येकी एकाचं महिमान आम्हाला ऐकायचंय. सुरुवातीला शिवनामाचा महिमान किती आहे पहा. शिवनाम किंवा कोणत्याही देवाचं नाम असू द्या, पाप जळून खाक करणारं भगवंताचं नाम आहे. देवाच्या नामाचा उच्चार आम्ही केला तर आमचं पाप संपून जातं. आणि आज अक्षय तृतीया, आजच्या दिवशी केलेला दानधर्म योगायोगानं किंवा महत्भाग्यानं ज्यांच्याकडनं दानधर्म घडला असेल, आजच्या दिवशी भजन पूजन घडलं असेल, देवाचं नामचिंतन घडलं असेल, आजच्या दिवसाचं महिमान असं आहे की आजच्या दिवशी केलेला दानधर्म, आजच्या दिवशी केलेलं नामचिंतन, आजच्या दिवशी केलेलं भजन पूजन याचा क्षय नसतो, क्षयच होत नाही. पहा, म्हणून विशेषतः मला सांगायचंय भगवंताचं नाम अगदी आमचं पाप संपवणारं आहे. घेता नाम विठोबा
हे सगळे जण वाजवणारेही अंतःकरणातनं वाजवतायत, गाणारे सुद्धा अंतःकरणातनं गातायत, म्हणून ते अंतःकरणाला जाऊन भिडतायत. पहा, भगवंताचं नाम घेता नाम विठोबाचे, पर्वत जळती पापाचे. कोणत्याही देवाचं नाव असू द्या, त्याचं उच्चारण आम्ही मुखानं केलं तर पापाचा नाश होऊन जातो, पाप संपून जातं. आणि विशेषतः शिवनाम, शिवनामाचं महिमान काय तर शिव महापुराणे सांगतंय, जो भक्त, जो उपासक नित्य शिवनामाचा जप मुखानं करतो, अशा भक्ताचं दर्शन जरी आम्हा सामान्यांना झालं, त्या भक्ताचं दर्शन करून आमचं पाप संपून जातं. याही पुढे जाऊन सांगितलं, ज्याच्या मुखात शिवनाम आहे, शिवनामाचं उच्चारण आहे, त्याचं मुख मुख राहत नाही, त्याचं मुख पावन तीर्थ बनून जाते. हा महिमा नामाचा आहे. याच वर्णनाचा श्लोक आलाय. श्री शिवाय नमस्तुभ्यं मुखं व्याहरते यदा तन्मुखं पावनं तीर्थं सर्व पाप विनाशनं. काय? श्री शिवाय नमस्तुभ्यं मुखं व्याहरते यदा तन्मुखं पावनं तीर्थं सर्व पाप विनाशनं. ज्याच्या मुखात श्री शिवाय नमस्तुभ्यं किंवा सांब सदाशिव, रामनाम, नमः शिवाय, शिव शिव, शिवजींचं कोणतंही नाम मुखात असू द्या, त्याचं मुख मुख नसून तन्मुखं पावनं तीर्थ, ते मुख पावन तीर्थ बनून जातं, तीर्थाचा दर्जा प्राप्त होतो. आणि पहा, ज्याच्या मुखात नित्य देवाचं नाव येतं, त्याच्या वाणीला एक वेगळंच सामर्थ्य प्राप्त होत असतं. बहुतेकदा असंही पाहायला मिळतं आम्हाला, जे साधू संत असतात त्यांच्या वाणीमध्ये ताकद सामर्थ्य का असतं तर भगवंताच्या नामाचं उच्चारण नेहमी त्यांच्या मुखातनं होतं. वाणीमध्ये सुद्धा सामर्थ्य येतं नामजप केल्यानंतर. शिवनामाचा हा महिमा आहे, सर्व पाप नाश करणारं शिवनाम आहे. त्यानंतर पुढे आम्हाला भस्माचं महिमान ऐकायचंय. भस्म, शिव महापुराण सांगते की भस्म भगवान भोलेनाथांना आवडतो, प्रिय आहे. हा भस्म सुरुवातीलाच आम्हाला विचार करायचा आहे, भस्म कसा धारण करावा, कुणी धारण करावा, कारण हे मुद्दे फार महत्वाचे आहेत आणि शिव महापुराणामध्ये खोलवर वर्णन याचं आलेलं आहे. बहुतेकदा आम्हाला अनेक ठिकाणी पाहायला मिळतं आम्ही आमच्या देवांमध्ये भेद करतो. याही पुढे जाऊन आमच्यात असे काही जण असतात, आपल्या स्वतःच्या मनचे नियम लागू करतात, स्वतःची काहीतरी चालतं किंवा चार चौघा ऐकतात, मग स्वतःच्या मनचे नियम इतरांना सांगितले जातात, नियम लादले जातात. मग त्यामध्येच प्रामुख्यानं एक गोष्ट निदर्शनात येते की बऱ्याच ठिकाणी हरी आणि हर यांच्यात भेद केला जातो. हरी हर दोघे एकच आहेत आणि शिव उपासना करत असताना शिव भक्तांमध्ये सुद्धा काही जण म्हणतात भोले बाबांची भक्ती फक्त पुरुषांनी करावी किंवा भस्म फक्त पुरुषांनी धारण करावा, स्त्रियांनी नको. शिवजींची उपासना फक्त पुरुषांनी करावी, स्त्रियांनी नको. याच्या मागचं तथ्य आम्हाला जाणून घ्यायचंय, सत्यता आम्हाला जाणून घ्यायची आहे. शिव महापुराण काय सांगतंय ते मी तुमच्या समोर मांडणार आहे. भक्ती करण्याचा अधिकार, पहा, भक्ती करण्याचा अधिकार, भस्म धारण करण्याचा अधिकार, शिव पूजन करण्याचा अधिकार कुणाकुणाला आहे सांगितलं. यादी एक लिस्टच सांगितली, फक्त बारकाईनं ऐकायचंय. आपण त्या लिस्ट मध्ये कुठे बसतो हे तुम्ही तपासायचंय. शिव महापुराणात मध्ये आलेली ही लिस्ट आहे. भस्म धारण करण्याचा अधिकार कुणाकुणाला आहे, शिव पूजन करण्याचा अधिकार कुणाकुणाला आहे सांगितलं. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, वर्णसंकर, स्त्री, विधवा, बालक,
पाखंडी, ब्रह्मचारी, गृहस्थी, वानप्रस्थी, संन्यासी, संन्यासिनी आणि व्रती याच्यात आपण सगळे चालत. म्हणजे काय? आपल्या प्रत्येकाला भस्म धारण करण्याचा अधिकार आहे, प्रत्येकाला शिवभक्ती करण्याचा अधिकार आहे. आणि तुम्ही आम्ही सगळे त्या भगवंताची लेकरं आहोत. एक आई आपल्या लेकरांमध्ये भेदभाव करते का? बोला. आईला प्रत्येक लेकरू सारखं असतं. एखादं जर गुणवान असेल आणि एखादं जर त्रास देत असेल, ती भेदभाव कधीच करत नाही. हा 4 शब्द, एखाद्याला चांगले शब्द बोलेल, एखाद्याला रागात बोलेल, पण प्रेम दोघांबद्दल सारखंच आहे. मग भगवंत आमची आई आहे. मग स्त्री असली काय आणि पुरुष असला काय, कोणी गरीब असलं काय, कोणी श्रीमंत असलं काय, कोणी उच्च कोणी नीच, हा भेदभाव आपल्यात आहे, माणसा माणसात आहे. हा भेदभाव भगवंताजवळ मुळीच नाही. भगवंताला आपली सगळी लेकरं सारखी आहेत आणि म्हणून भक्ती करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. भस्म धारण करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. हा भस्माचं महिमान. भस्म धारण केल्यानं होतं काय? तर सांगितलं मोक्षाची प्राप्ती. भस्म आम्हाला करून देतो. याही पुढे जाऊन भस्म कसा धारण करावा हा सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे. शिव महापुराणामध्ये भस्म धारण करण्याच्या अनेक पद्धती सांगितल्या. आणि शिव महापुराण म्हटलं की थोडासा खोलवर किंवा कठीण विषय आहे. थोडा इतर कथा आमच्या ऐकण्यामधल्या असतात. नव्हे, महाराजांनी समोर सांगायला सुरुवात केली की आम्हाला पुढे काय सांगणार हेही माहिती असतं. भागवत असेल, रामायण असेल, पण शिव महापुराण म्हटलं की थोडा कठीण विषय आला. आणि त्यातली त्यात भस्म धारण करण्याच्या पद्धती शिव महापुराणामध्ये खूप वेगळ्या सांगितल्या, कठीण आहेत, ज्या आम्हाला कळायलाच कठीण, प्रत्यक्षात करायला तर अजूनच कठीण. पण सगळ्यात आमच्यासाठी हितकारक आणि साधी सोपी पद्धत जी माझ्या अध्ययनात केलेली आहे ती पद्धत मी तुमच्या समोर मांडते. भस्म धारण करत असताना कसा धारण करावा? तर आमचे जे 5 बोटं आहेत, अंगठा आणि करंगळी यांच्यामधली 3 बोटं, या 3 बोटांनी भस्माच्या 3 रेषा आम्ही कपाळावरती किंवा शरीरावरती ओढाव्या. आपल्याला ही पद्धत माहिती आहे. या पद्धतीचं किंवा या भस्माचं महिमान मला तुम्हाला सांगायचंय. 3 बोटांनी 3 रेषा ललाटावरती ओढायच्या. त्या 3 रेषांना त्रिपुंड म्हटलं जातंय. भस्म धारण करताना त्रिपुंडाच्या माध्यमातून भस्म धारण करावा. आणि या त्रिपुंडाचा महिमान काय? तर पहा, या त्रिपुंडामध्ये किती रेषा आहेत? बोला, किती रेषा? माझं बोलणं कळत आहे का तुम्हाला? 3 रेषा. या 3 रेषांमध्ये प्रत्येक रेषेमध्ये 9 देवतांचं वास्तव्य सांगितलं. थोडे कठीण शब्द आहेत पण तरी ऐकायचे. पहिली जी रेषा सांगितली, पहिल्या रेषेमध्ये 9 देवता कोणत्या? तर पहिली देवता सांगितली प्रणवाचं पहिलं अक्षर अकार, प्रणव किंवा ओंकार. हा ओंकार, हा प्रणव ज्या अक्षरांपासून तयार झाला, अकार, उकार, मकार, त्यातलं पहिलं अक्षर, प्रणवाचं पहिलं अक्षर अकार, ही पहिली देवता. दुसरी देवता आहे दक्षिणाग्नी, तिसरी आहे आकाश, चौथी आहे सत्वगुण, 5वी आहे यजुर्वेद, 6वी आहे माध्यम क्रियाशक्ती आणि 7वी आहे ऋग्वेद, 8वी आहे प्रातःसवन, 9वी देवता सांगितली महादेव. आता हे सगळेच नावं जरी लक्षात राहत नसतील हरकत नाही, पण आम्हाला एवढं तरी लक्षात राहिलं पाहिजे की एका रेषेमध्ये 9 देवता आहेत. चला पुढे. दुसऱ्या रेषेतील देवता कोणत्या? तर पहा, प्रणवाचं दुसरं अक्षर ओकार, ही पहिली देवता आहे. पुढे दक्षिणाग्नी, तिसरी देवता आकाश, चौथी आहे सत्वगुण,
5वी आहे यजुर्वेद, 6वी आहे माध्यान्नी सबन, 7वी देवता आहे इच्छाशक्ती, 8वी आहे अंतरात्मा आणि 9वी आहे महेश्वर. या 9 देवता दुसऱ्या रेषेमध्ये. तिसऱ्या रेषेमध्ये 9 देवता कोणत्या पहा. पहिली आहे प्रणवाचं तिसरं अक्षर मकार, दुसरी आहे आहवनीय अग्नी, तिसरी आहे परमात्मा, चौथी आहे तमोगुण, 5वी आहे दिवलोक, 6वी आहे ज्ञानशक्ती, 7वी आहे सामवेद, 8वी आहे तृतीय सबन आणि 9वी देवता आहे शिव. या प्रत्येक रेषेमधल्या 9 देवतांची नावं आम्ही ऐकली. पहा ही लक्षात राहत नाहीत. जरी आम्हाला कठीण वाटत असली तरी सुद्धा ऐकल्यानंतर सुद्धा आम्हाला पुण्य प्राप्त होते. हे वर्णन ऐकल्यानंतर सुद्धा पुण्याची प्राप्ती आमच्यासाठी आहे. म्हणून हे ऐकताना आम्ही अंतःकरणातून ऐकायचं. आणि श्रोते जर जागृत राहून ऐकत असतील तर सांगणाऱ्याला सुद्धा उत्सुकता प्राप्त होते आणि अजून खोलवर जाऊन सांगता येते. आणि महद भाग्यानं चांगले श्रोते प्राप्त होण्यासाठी सुद्धा वक्त्याचं भाग्य असावं लागतं. आणि खरंच मी तर समजेन माझं भाग्य आहे. भाग्यानं या पालोती नगरीमध्ये 1 नाही 2 वर्ष कथा, इथली माणसं, भक्तिमय इथलं वातावरण, पारमार्थिक माणसं, एक पारमार्थिक वैभव आपल्या या गावाकडे आहे. तुम्ही तुमच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवायची. यानंतर आम्हाला रुद्राक्षाचं महिमान ऐकायचंय, पण त्यापूर्वी 1-2 मिनिट आम्ही भजन करूयात. पहा भजन कशासाठी, तर ही एक ऊर्जा आहे. जास्त खोलवर ऐकलं, मी सांगून गेले तुम्हाला, डोळे झाकण्याची शक्यता असते. भजनात टाळी वाजवली, तल्लीन झालं की झोपेला राम राम केला जातो. म्हणून भजन करायचं. कैलाश के निवासी नमो बार बार हो, नमो बार बार हो, आयो 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 शरण तिहारी प्रभु तार तार. कैलाश के निवासी नमो बार बार हो, नमो बार बार हो, आयो शरण तिहारी प्रभु तार तार हो, आयो शरण तिहारी प्रभु तार तार. कैलाश के निवासी नमो बार बार हो, नमो बार बार हो, आयो 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 शरण तिहारी प्रभु तार तार हो. के निवासी नमो बार बार हो, जय नमो बार बार हो, आयो शरण तिहारी प्रभु तार तार हो.
दादा, मातोळे काका, प्रतीक दादा, बाळकृष्ण दादा यांच्यासाठी टाळी वाजवायची, जोरदार टाळी वाजवा. आम्ही भस्म आणि शिवनामाचं महिमान ऐकलं, आता आम्हाला रुद्राक्षाचं महत्व ऐकायचंय, तेही आम्ही बारकाईनं श्रवण करणार आहोत. शिव महापुराण सांगते की जो व्यक्ती, जो भक्त, जो उपासक रुद्राक्षाला शरीरावरती म्हणा, गळ्यात म्हणा धारण करतो, रुद्राक्ष माळेवरती जप करतो, नवे नवे या रुद्राक्षाचं पूजन करतो, त्याचं पाप नाहीस होतं. रुद्राक्षाच्या स्पर्शानं, पूजनानं, जपानं सप्त जन्मातलं पाप संपून जातंय. श्लोक सांगितला गेला, शिव प्रियतमो ज्ञेयो रुद्राक्ष परम पावनः दर्शनात् स्पर्शनात् जाप्यात् सर्व पाप हर स्मृतः. या श्लोकाच्या माध्यमातून सांगितलं गेलं किंवा या श्लोकाचा अर्थ, रुद्राक्ष शिवजींना प्रिय आहे. शिव प्रियतमो ज्ञेयो, शिवजींना रुद्राक्ष प्रिय आहे. रुद्राक्ष परम पावन, आणि पुढे दर्शनात स्पर्शनात जाप्यात सर्व पाप हरस्मृतः. या रुद्राक्षाच्या दर्शनानं, स्पर्शानं, जपानं, पूजेनं सर्व पाप हरस्मृतः, पापाचा नाश होतो. सांगितलं पहा, आम्हाला ऐकायचंय पापाचा नाश करणारा हा रुद्राक्ष, याची उत्पत्ती कशी झाली, रुद्राक्षाच्या निर्मितीची कथा. भगवान भोलेनाथ, शिव महापुराणामध्ये गोड कथा आली. भगवान भोलेनाथांना तप करण्याची इच्छा झाली, तप करण्याची इच्छा झाली, तप करू लागले. अनेको दिव्य वर्ष भगवान भोलेनाथांनी तप केलं, आणि एका वेळेला भगवान भोलेनाथांच्या नेत्रातनं भावनावश, लीलावश अश्रू बाहेर पडू लागले. नेत्रातनं अश्रू बाहेर पडले, डोळ्यातनं पाणी बाहेर आलं. ते अश्रू, ते पाण्याचे थेंब भूमीवरती, या धरणीवरती ज्या ज्या ठिकाणी पडले, त्या अश्रूंच्या माध्यमातून रुद्राक्षाच्या वृक्षांची निर्मिती झाली. अश्रूपासून रुद्राक्षाची झाडं निर्माण झाली, आणि त्या झाडाला येणारं फळ म्हणजे रुद्राक्ष आहे. रुद्राक्ष म्हणजे एक फळ आहे, झाडाला येणारं फळ आहे. आजही रुद्राक्षाची झाडं आम्हाला भोलेबाबांच्या तीर्थक्षेत्री अनेक ठिकाणी पाहायला मिळतात. रुद्राक्ष, भोलेनाथांच्या अश्रूंपासून रुद्राक्षाची निर्मिती, आणि म्हणून भोलेबाबांना रुद्राक्ष अतिशय प्रिय आहे. रुद्राक्षाचे प्रकार कोणकोणते आहेत, प्रत्येक अंगाने आम्हाला रुद्राक्षाचा विचार करायचा आहे. रुद्राक्षाचे प्रकार सांगितले, आकारानुसार रुद्राक्षाचे काही भाग, प्रकार सांगितले पहा. बोला उमापती महादेव की जय. हर हर महादेव, हर महादेव. रुद्राक्षाचे आकारानुसार प्रकार. रुद्राक्ष पहिला प्रकार आकारानुसार आवळ्याच्या आकाराचा रुद्राक्ष. आवळा माहिती आहे का तुम्हाला? जागे आहेत ना सगळे? आवळा, आवळ्याच्या आकाराचा रुद्राक्ष. त्या रुद्राक्षाचं जर आम्ही पूजन केलं, पहा यातला एकही शब्द मी माझ्या मनचा तुम्हाला काहीच सांगणार नाही. जे मी अध्ययन केलंय, गुरुमुखातनं ऐकलंय, तेच तुमच्या समोर मांडते. मी तळमळीनं सांगत आहे, पण तुम्ही सुद्धा ते तळमळीनं ऐकणं गरजेचं आहे. आवळ्याच्या आकाराचा रुद्राक्ष, त्याचं जर आम्ही पूजन केलं तर संकटाचा नाश सांगितला, संकटाचा नाश होतो. पुढे आवळ्यापेक्षा लहान आकार, बोर माहिती आहे तुम्हाला? बोर बाजारात मिळतं ते मोठं बोर नाही, शेतात असतं. आमच्या भागात गावरान बोर म्हटलं जातं. तुमच्या भागात काय म्हणतात मला सांगता येणार? गावरान बोरच म्हणतात. आवळ्यापेक्षा बारीक असतं पहा.
त्या बोराच्या आकाराचा रुद्राक्ष, त्या त्या रुद्राक्षाचं पूजन जर आम्ही केलं तर सुख सौभाग्याची वृद्धी सांगितली आणि सुखाची प्राप्ती करून देणारा रुद्राक्ष तो बोराच्या आकाराचा रुद्राक्ष आहे. पुढे तिसरा प्रकार आकारानुसार चण्याच्या आकाराचा रुद्राक्ष. हा चण्याच्या आकाराचा रुद्राक्ष त्याचं जर आम्ही पूजन केलं तर इच्छापूर्ती होते सांगितलं. पुढे आम्ही आकार ऐकले, आकारानुसार पूजनाचं फळ आम्ही श्रवण केलं. आता आम्हाला रुद्राक्षाच्या श्रेणी ऐकायच्या. श्रेणी म्हणा किंवा प्रकार म्हणा. एक आहे, पहिली आहे उत्तम श्रेणी, उत्तम श्रेणीचा रुद्राक्ष. दुसरा प्रकार मध्यम श्रेणीचा रुद्राक्ष आणि तिसरा आहे अधम श्रेणीचा रुद्राक्ष. उत्तम, मध्यम आणि अधम तिन्हींचा विचार आम्हाला करायचा आहे. उत्तम रुद्राक्ष कोणता? पहा, मी सांगितलं रुद्राक्ष हे झाडाला येणारं एक फळ आहे. मग जो रुद्राक्ष ज्याला उपजताच छिद्र आहे, आम्हाला छिद्र पाडण्याची गरज नाही, उपजताच ज्या रुद्राक्षाला छिद्र आहे, रुद्राक्षाच्या मधोमध छिद्र असतं पहा, मग आम्ही त्याची माळ बनवतो. असं उपजताच जर रुद्राक्षाला छिद्र असेल तर तो उत्तम म्हणजे सर्वात चांगला रुद्राक्ष. त्यानंतर दुसरा रुद्राक्ष मध्यम श्रेणीचा रुद्राक्ष. ज्याला उपजताच छिद्र नाही पण आम्ही पाडल्यानंतर सहज छिद्र पडत आहे, त्याला म्हणायचं मध्यम श्रेणीचा रुद्राक्ष. आणि तिसरा प्रकार अधम श्रेणीचा रुद्राक्ष. ज्याला आम्ही प्रयत्न करूनही छिद्र पडत नाही किंवा जो तुटलेला आहे, फुटलेला आहे, किड्या मुंग्यांनी दूषित केलेला आहे, असा जो रुद्राक्ष आहे तो अधम श्रेणीचा रुद्राक्ष. आणि शिवमहापुराण सांगते की असा रुद्राक्ष तुटलेला, फुटलेला, किड्या मुंग्यांनी दूषित केलेला हा रुद्राक्ष आम्ही पूजेमध्ये वापरू नये, आम्ही गळ्यातही धारण करू नये, त्या रुद्राक्षाच्या माळेवरती आम्ही जप सुद्धा करू नये. तो अधम श्रेणीचा रुद्राक्ष आहे, तो आम्ही पूजेतून वर्ज करावा, वापरू नये. पहा, त्यानंतर रुद्राक्षाचे मुखानुसार काही प्रकार सांगितले गेले. मुखानुसार कोणते प्रकार? तर एक मुखी रुद्राक्ष, दोन मुखी, तीन मुखी, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13 आणि 14 मुखी रुद्राक्ष आहेत. 14 मुखी रुद्राक्षांचं वर्णन शिव महापुराणामध्ये आलं. या प्रत्येक रुद्राक्षाच्या पूजनाचं फळ वेगवेगळं आहे. ऐकणार का तुम्ही अजून बारकाईनं? पहिला जो आहे एकमुखी रुद्राक्ष, याला शिवाचं स्वरूप म्हटलं गेलं एकमुखी रुद्राक्षाला. अशा रुद्राक्षाचं, एकमुखी रुद्राक्षाचं जर आम्ही पूजन केलं तर भोगाची प्राप्ती, भोगासहित मोक्षाची प्राप्ती सांगितली. दोनमुखी रुद्राक्ष, दोनमुखी रुद्राक्षाला देव देवेश्वर स्वरूप मानलं गेलं. या रुद्राक्षाचं जर आम्ही पूजन केलं तर इच्छा फलाची प्राप्ती. आणि पहा, बऱ्याचदा कुठेतरी आम्हाला दिसतं किंवा नकळत कधीतरी गोहत्या घडली असेल, गौमातेची हत्या, गोहत्या, गोहत्येचं पातक लागत असतं. आम्हाला माहिती आहे गौमाता आमच्यासाठी पूजनीय आहे. एक प्रकारे गौमातेला आम्ही जननी म्हणतो, माता म्हणतो. मंगलकारी माँ हमारी गोमाता, जय हो जय हो जय हमारी गोमाता. हो हमारी गोमाता, गोमाता, जय हो जय हमारी गोमाता. मंगलकारी माँ हमारी गोमाता, मंगलकारी
टाळी वाजवायची. बोला उमापती महादेव की जय. हर हर महादेव हर हर महादेव. गौमाता आमच्यासाठी प्रिय आहे आणि आजच्या काळात गौमातेचं रक्षण ही तुमची आमची प्रत्येकाची, प्रत्येक हिंदूची जबाबदारी आहे. गौमातेचं रक्षण आम्ही केलं पाहिजे. ती आमची जननी आहे. गौमाता माता आहे. गौमातेमध्ये 33 कोटी देवतांचं वास्तव्य आहे. आज जरी काळ बदलला, आम्ही सुशिक्षित झालो किंवा आम्ही सिटीमध्ये राहायला जाऊ लागलो, शेतकरी असेल तर गाय गुरांच्या गोठ्यात एक गौमाता आपल्याकडे असावी. आपल्या घरासमोर, आपल्या दारासमोर एक गौमाता आपण पाळावी. पण जर शक्यच नसेल, बदलत्या काळानुसार ज्या ठिकाणी गौशाळा आहे, ज्या ठिकाणी गोसेवा केली जाते, त्या ठिकाणी आम्ही दानधर्म तरी जाऊन केला पाहिजे. गौ रक्षण आमच्याकडनं व्हावं. मला सांगायचंय तुम्हाला, कळत न कळत जर आमच्याकडनं गोहत्या घडली असेल तर गोहत्येच्या पातकातनं मुक्त होण्यासाठी आम्ही 2 मुखी रुद्राक्ष, या रुद्राक्षाचं नित्य पूजन करावं. 3 मुखी रुद्राक्ष आम्ही पाहिलं. 1 मुखी 2 मुखी रुद्राक्षाचं महिमान आम्ही ऐकलं. आता 3 मुखी रुद्राक्ष, याला साधन स्वरूप म्हटलं गेलं. हा रुद्राक्ष आम्हाला ज्ञानाची प्राप्ती करून देतो. विद्येमध्ये, ज्ञानामध्ये, कलेमध्ये निपुण बनवणारा हा 3 मुखी रुद्राक्ष सांगितला. पुढे 4 मुखी रुद्राक्ष. 4 मुखी रुद्राक्षाला ब्रह्मस्वरूप म्हटलं गेलंय. या 4 मुखी रुद्राक्षाचं जर आम्ही पूजन केलं तर फल सांगितलं. ब्रह्महत्यादी पातकातनं मुक्तता आणि शास्त्रानं जे 4 पुरुषार्थ सांगितले, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष, या 4ही पुरुषार्थांची प्राप्ती करून देणारा 4 मुखी रुद्राक्ष आहे. धर्म, अर्थ, धर्मानं आचरण, अर्थ म्हणजे धन, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष, 4 पुरुषार्थ प्राप्त करून देणारा हा 4 मुखी रुद्राक्ष. पुढे 5 मुखी रुद्राक्ष. 5 मुखी रुद्राक्षाला कालाग्नी स्वरूप म्हटलं गेलं. या रुद्राक्षाचं जर आम्ही पूजन केलं तर पापांना भक्षण केल्यानं जे पाप आम्हाला लागतं त्या पापातनं मुक्ती मिळते. बऱ्याचदा पहा, आमच्याकडनं कळत न कळत पापांना भक्षण करण्यात जातं. अगदी मी सांगून गेली आहे तुम्हाला, या 1-2 दिवसाच्या काळात अनितीनं आम्ही धन कमावून घरात आणलं, त्यापासनं, त्या धनापासनं बनवलं गेलेलं अन्न ते पापांना आहे. किंवा नकळत आम्ही कुठेतरी एखाद्या अनितीनं वागणाऱ्या, अधर्मानं व्यक्तीच्या घरी आमच्याकडनं अन्न खाण्यात आलं. आम्ही चांगल्या भावनेनं गेलो, पण त्यानं चुकीच्या मार्गानं कमावलेलं धन आहे. आम्ही ते खाल्ल्यानंतर आम्हाला पाप लागतं. मग त्या पापातून सुद्धा, म्हणजे पापांना भक्षण केल्यानंतर जे पाप लागतंय त्या पापातनं मुक्ती, ते पाप संपवणारा 5 मुखी रुद्राक्ष सांगितला. मनोवांछित फलाची प्राप्ती करणारा 5 मुखी रुद्राक्ष सांगितला. पुढे 6 मुखी रुद्राक्ष. 6 मुखी रुद्राक्षाला कार्तिकेय स्वरूप म्हटलं जाते. या रुद्राक्षाचं पूजन जर आम्ही केलं तर ब्रह्महत्यादी पातकातनं मुक्तता सांगितली. आणि पहा, हा रुद्राक्ष धारण करण्याची पद्धत थोडी वेगळी आहे. इतर रुद्राक्ष आम्ही गळ्यामध्ये धारण करतो, पण हा 6 मुखी जो रुद्राक्ष आहे, 6 मुखी रुद्राक्ष शरीरावरती धारण करण्याची जागा सांगितली. तो आम्ही कुठेही धारण करू नये. 6 मुखी रुद्राक्षाला आमच्या उजव्या हाताच्या दंडावरती धारण केलं जातं. 6 मुखी रुद्राक्ष उजव्या हाताच्या दंडावरती धारण करावा. आणि आम्ही गळ्यात किंवा इतर कुठेही तो रुद्राक्ष धारण करू नये सांगितलं. पुढे पहा,
सातमुखी रुद्राक्ष याला अनंग स्वरूपानं ओळखलं जाते. या रुद्राक्षाला दारिद्र्याचा नाश करणारा रुद्राक्ष म्हटलं. दारिद्र्य संपवणारा रुद्राक्ष आहे. याच्या पूजनानं धनाची प्राप्ती, धनाची वृद्धी होते. सातमुखी रुद्राक्ष. पुढे आठमुखी रुद्राक्ष. या आठमुखी रुद्राक्षाला अष्टमूर्ती भैरव स्वरूप म्हटलं गेलंय. या आठमुखी रुद्राक्षाचं पूजन केल्यानंतर पूर्णायुष्याची प्राप्ती सांगितली, शिवपदाची प्राप्ती सांगितली. चला पुढे नवमुखी रुद्राक्ष. नवमुखी रुद्राक्षाला कपिल मुनींचं प्रतीक म्हटलंय. हा सर्वेश्वर पदाची प्राप्ती करून देणारा रुद्राक्ष आहे. पुढे दहामुखी रुद्राक्ष. याला विष्णूंचं प्रतीक मानलं गेलंय. हा दहामुखी रुद्राक्ष आमच्या सर्व इच्छांची पूर्तता करणारा रुद्राक्ष आहे. पुढे अकरामुखी रुद्राक्ष. अकरामुखी रुद्राक्षाला रुद्र स्वरूप म्हटलं गेलेलं आहे. हा अकरामुखी रुद्राक्ष आम्हाला विजयाची प्राप्ती करून देतो, विजय यश प्राप्त करून देतो. अकरामुखी रुद्राक्ष. पुढे बारामुखी रुद्राक्ष. बारामुखी रुद्राक्षाला आदित्याचं प्रतीक मानलं जातं. आणि आदित्य म्हटलं की पहा तेजस्विता आहे. बारामुखी रुद्राक्ष त्याला आदित्याचं प्रतीक मानलं गेलंय. आणि जो बारामुखी रुद्राक्षाचं पूजन करतो त्याला तेजस्विता प्राप्त होते. तेजस्विता प्राप्त करून देण्याचं काम बारामुखी रुद्राक्ष करतो. पण याला धारण करण्याची पद्धत वेगळी सांगितली. जसं आम्ही ऐकलं सहामुखी रुद्राक्ष आम्ही उजव्या हाताच्या दंडावर धारण करावा, तसं बारामुखी रुद्राक्षाला धारण करण्याची सुद्धा वेगळी पद्धत सांगितली. हा बारामुखी रुद्राक्ष आम्ही आमच्या केसांवरती धारण करावा. केसांवरती धारण केला जातो बारामुखी रुद्राक्ष. पुढे तेरामुखी रुद्राक्ष. त्याला विश्वदेवाचं स्वरूप म्हटलं गेलं. हा तेरामुखी रुद्राक्ष मंगलतेची प्राप्ती करून देणारा आहे, आमच्यासाठी लाभदायी, सौभाग्यदायी. हा तेरामुखी रुद्राक्ष. आणि शेवटचा प्रकार चौदामुखी रुद्राक्ष. या चौदामुखी रुद्राक्षाला परम शिव स्वरूप मानलं. या रुद्राक्षाच्या पूजनानं आमच्या समस्त पापाचा नाश होऊन जातो. रुद्राक्षाचं महिमान आम्ही बारकाईनं ऐकलं. मग माझी विनंती असेल आम्ही रुद्राक्ष पूजन करावं. रुद्राक्षाच्या स्पर्शानं, रुद्राक्ष माळेवरती केलेल्या जपानं, त्याच्या पूजनानं आमचं पाप नष्ट होऊन जातंय. आम्ही आमच्या गळ्यात, आमच्या शरीरावरती रुद्राक्षाचं फल पाहून आम्ही रुद्राक्ष धारण केला पाहिजे. भोले बाबांची भक्ती आम्हाला ज्या ज्या पद्धतीनं करता येईल त्या त्या पद्धतीनं आम्ही करावी. आमच्याकडे वेगवेगळी साधनं आहेत, वेगवेगळे मार्ग आहेत. फक्त भक्ती करण्याची इच्छा, परमार्थाबद्दल आवड आमच्या मनात निर्माण व्हायला हवी. यानंतर आम्हाला ऐकायचंय बेलाचं महत्व, बेलपत्राचं महत्व. बेलाचं पान आम्ही ऐकलं, बेलपत्राची निर्मिती कशी झाली काल सांगून गेले मी तुम्हाला. या बेलाचं पान ते जरी आम्हाला सामान्य पान वाटत असलं तरी ते सामान्य नाही आहे. त्याचं सामर्थ्य किती आहे पहा. बेलपत्र, बेलाचं झाड, बेलाचं वृक्ष, त्या वृक्षाला साक्षात महादेवाचं स्वरूप म्हटलंय. शिव महापुराण सांगतंय बेलाचं वृक्ष म्हणजे साक्षात महादेव स्वरूप आहे. आणि जो मनुष्य बेलाच्या झाडाखाली शिवलिंगाचं पूजन करतोय त्याला शिवलोकाची प्राप्ती सांगितली. आमच्या घराच्या आजूबाजूला जवळपास बेलाचं झाड असलं पाहिजे, नसेल तर आम्ही लावलं पाहिजे. बेलाच्या झाडाखाली शिवपिंड ठेवून शिवपिंडीचं पूजन केलं तर शिवलोकाची प्राप्ती होते. त्या बेलाच्या झाडाखाली पहा, माझ्या बोलण्याकडे बारकाईनं लक्ष द्यायचंय. बेलाच्या झाडाखाली जर जाऊन आम्ही काही पाणी, जल अंगावरती शिंपडलं तर आम्हाला त्रिवेणी संगमामध्ये स्नान केल्याचं पुण्य प्राप्त होतंय.
मग आहे का आम्हाला काही प्रयत्न किंवा काही कठीण गोष्टी करत बसण्याची गरज? सोपं सांगितलं, फक्त करणं गरजेचं आहे. बेलाच्या झाडाखाली जाऊन शिवनामाचा जप करत अंगावरती जल शिंपडवायचं. गंगा नदीमध्ये, गंगा यमुना सरस्वती मध्ये स्नान केल्याचं पुण्य प्राप्त होतंय. याही पुढे जाऊन या बेलाचं वृक्ष याचं महिमान सांगत असताना बेलाचं झाड, या बेलाच्या झाडामध्ये जगभरातली विश्वातली जेवढी काही तीर्थ आहेत तेवढी तीर्थ बेलाच्या झाडामध्ये वास्तव्य करतात. याच्यापेक्षा अजून भोलेबाबांनी आमच्यासाठी भक्ती कशा पद्धतीनं सोपी करून आम्हाला द्यावी. सगळं सोपं दिलंय आम्हाला, अवघडात शिरायची गरज नाही. बेलाच्या झाडामध्ये जगभरातली तीर्थ एका झाडात वास्तव्य करतात. बेलाचं महिमान हे आहे. याही पुढे जाऊन पहा. बोला उमापती महादेव की जय. हर हर महादेव, महादेव, महादेव. भगवंताला, या भोळ्या महादेवाला बेलाचं पान आवडतं. या बेलाच्या पानाचा महिमा
या बेलाच्या वृक्षाचा महिमा पहा. आमच्यामध्ये अनेको भाविक अनेको भक्त असे असतात की ज्यांची इच्छा असते आम्ही खूप दानधर्म करावा, आम्ही भक्तांना अन्नदान करावं,